तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये। आणि आज जरा मी आलो इकडे कुठे हाय कोगनुळी टोल नाक्यावर, बघू शकताय। या टोल नाक्यापासून आता मी निघालो पाझर तलाव बघायला। आणि आमच्या सोबत आहे ती स्वस्त मजबूत टिकावची आरा निलेश भैया। आणि पाझर तलावाचा विषय काय, मिनी गोवा असं लिहिलंय तिथं काय, तर म्हणून म्हटलं त्याला जाऊन बघूया काय काय विषय। आलो इकडे जर एवढं तेल जाय 100चं तेल झालंय, 100चा फायदा जर करून जावं म्हटलं तर सध्या आलो इथं टोल नाक्यावर। म्हटलं जरा इथं उजेड आहे म्हणून इथंच करावं म्हटलं, नाहीतर अंधारात आमची तोंड काय सही दिसत नाही तुम्हाला असं विषय आहे। काळी तोंड आणि विषय हार्ड होयाचा। मग टोल नाक्यापासून आता जस्ट आम्ही प्रस्थान केलंय स्वस्त मजबूत टिकाव 100चं तेल टाकलंय स्प्लेंडर मध्ये आणि निघालोय सध्या। तर चला कसा कसा विषय आपला होतोय तिथं जाऊन बघूया। दोन चेहरे कुठलं त्यांच्या लाईट पडते तो ट्रकवाल्यांच्या, त्यामुळे आम्ही चमकत असेल कसं आहे नाट करते टॉप पैसे पण फायनली इथं पोहोचलोय पाझर तलावा कागलचा। आणि इथं मिनी गोवा असेल इथं मगाशी बघितलं मी तिथं आणि सध्या पोहोचलोय। तर चला यांना माहित आहे कसा कसा विषय येतला, कसा कसा काय सीन आहे आणि काय काय बघायचं इथं। तर जरा जरा लांबनं मी बघितलं लाईटी वगैरे लावले जातात जसं आपलं रंकाळाचं आहे का नाही, तर सेम त्या टाईप मध्ये बारकं बारकं केलं इथं। तर जाऊन बघूया जरा डोळ्याचं पारणं पिऊया। आणि तिकीट पण आहे वाटतं इथं, किती 10 रुपये काय, तर 10 रुपये भेटतात का बघूया आज जाऊन। पहिल्यांदा बघितलं पाहिजे, चला पहिल्यांदा तिकीटची जुळणी करतो मग आज कसा कसा विषय आपला होतो तो बघूया। कुठं काढाय तिकीट आणि इथं लिहिलं बघा पाझर तलावा। तर दादाराव नमस्ते, 10 रुपये तिकीट द्या, दोन तिकीट द्या। एवढंच आपलं जरा एन्जॉयमेंट होते तेवढीच आपली लाईट तिकीट माहिती सांगते बॉन्सर आहे बघ त्यांना इच्छा। तर चला दादाराव मी विचारूया माहिती जरा कसा कसा विषय आहे बघूया। आणि जरा इथला पहिल्यांदा सिनेमॅटिक दृश्य दावतो तुम्हाला कसा कसा धबधबा इथला, कृत्रिम धबधबा इथं आहे, बोटिंग पण आहे। त्याला विचारलं त्यानं सांगितलं प्राइस जरा किरकोळ किरकोळ तेवढ्या, लय काय एवढं तुमचं म्हणजे खिशाला लय फाडणार असं काही विषय नाही इथं, बजेट फ्रेंडली आहे सगळं। तर जरा धावतो इथलं आणि जरा दादांना माहिती विचारून जाऊया आता कसा कसा विषय आपला बघायला। आज काय काय बघायला भेटणार आपल्याला दादाराव? बघा पहिलं तुम्हाला ट्रेकिंग आहे, ट्रॅकिंग हा, परत बोटिंग आणि वॉटरफॉल आहे। वॉटरफॉल एकदम डोळ्याचं पारणं भेटणार, एक नंबर विषय आणि म्युझिकल फाउंटन पण आहे म्हणजे दुबई सारखं विषय हार्डच केला मला। एक नंबर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे आम्ही। चला येऊ का, तिकीट लावलं का नाही म्हणते हो। चला दादाराव येऊ का, इकडे बघा। तर सध्या आत एंट्री केल्या आणि बारक्या पोरांचा झोका वगैरे इकडे आहे, ती बारकी पोरं तडच करायला लागली ती। म्युझिकल फाउंटेनचा शो पण येत आहे, तो पण जरा धावतो आम्ही। आधी आमच्या बुबाचं पारणं पिढून देतो मग तुम्हाला धावतो, जोरात आहे की विषय हार्ड आहे इथला। गाण्यावर वाजतंय काय, हा म्हणजे म्युझिक काय ह्याच्यावर वाजतंय असं काय करायचं। तर चला खाली जाऊया, खाली जाऊन पुढे जाऊन बघूया काय शो, एकदम टॉपचा शो आहे बरं का, फाउंटेनचा बरं का। बाकीच काय मी अजून धावलो नाही, पहिल्यांदा आल्या एंट्री केल्या गेला तुम्हाला फाउंटेन इथं बघायला भेटतो या। लेझर बिझर जोरात आहे एकदम असं, कारण ज्या जागा मग डोळ्याचं पारणंच भेटतं इथं, बघून घ्या। आम्ही बघतोय, तुम्ही पण बघून घ्या जरा।
होतोय ती फाउंटन बघितलं की डोळ्याचं पारणच भेटतंय. विषय हार्ड होतोय फाउंटनचा, कडक म्हणजे विषय कडकच आहे. हो नाद करते का असा विषय. आता जमलं तर बोटिंग करूया असं माझ्या डोक्यात आहे, पण अंधारात काही केलं पण दिसणार नाही. दिवस असता तर आसपासचं लोकेशन जरा बघायला असतं तुम्हाला. मला वाटलं मला हाक मार दिली ह्याच्या आईला, म्हटलं एवढी किंमत कावापासून वाढली आमच्या आईच्या गावात धरणशेना. आणि जरा इथलं सिनेमॅटिक दृश्य तुम्हाला पण धावतो, बघून घ्या. तुमच्या डोळ्याचं पारणं फिरून घ्या. एकदम असं मिनी गोवा वगैरे म्हटलं इथं. आणि तो धबधबा पण बघायचा आता, तो शो चालू वाटतं धबधब्याचा. तर दोघांनी बोटिंग मध्ये घेत नाहीत म्हटले ती. तर धबधबा बघतो, धबधबा तर डोळ्याचं पारणं फेडायला काय म्हणा निलेश बाई तेवढं. हा आता जरा मोकळं झाले, आता जरा सिनेमॅटिक शूट जाऊ तुम्हाला. कसा कसा विषय एकदम भारी रोमॅन्टिक वातावरण आहे. तर आता माझी टूप पिटली, जरा फुटेज बघितलं मागचं मी. आम्ही काय दिसतोय जास्त म्हणून फ्लॅश लाईट लावायला लागली मला. काय करायचं, जरा अंधार जास्त पडलाय. आम्ही 4 वाजता यायला पाहिजे होतं, पण त्यावेळेला मी झोपी गेलतो त्यामुळे येऊ शकलो नाही. उठलो किती याच्या आईच्या गावात मी आलो 12 वाजता कागल मध्ये. उठलो कितीला उठलो मला माहित नाही. अंधार पडलेला दावा होता. मग तोंडावर पुतिरा मारला आणि चाटशिरी म्हटलं जाऊन बघून यावं. झोपत नटून पारस आपलं तोंडावर पुतिरा मारून अंधार झाल्यावर ना, त्यामुळे काय नुसत्या लाईटी दिसते कडे ना, बाकीच काय दिसत नाही. एवढा विषय झाला इथं. तर सध्या धबधब्याच्या दिशेनं आमचं मार्गक्रमण आम्ही चालू केलंय आणि बघूया जाऊन तिथं. बंद व्हायच्या अगोदर काढतो, नाही तर मगाशी नावच बघितलं, नावच बंद झालं तिथं. आता धबधब्यास तर बघतो. हा काय म्हणता, थोड्या वेळा धबधबा पण बंद होतोय काय? धबधबा आहे ना का अजून चालू? हा स्टॉपच होतोय मी. किती का वाजणार, चाटशिरी जाऊया धबधबा बघूया. आलोय म्हटल्यावर ना जरा खर्च करूनच जाऊ. हो इथं केलं पाहिजे. 7 मिनिटात बंद होतोय काय? 9ला बंद म्हणजे बंदच. आता 7 मिनिटात सोडणार नाहीत का आम्हाला? काय 2 मिनिटात आम्ही बघून येतो, लगेच झलक मारून येतो एक निसते अशी. हा झलक बघितलं की पैसे फिटायचं, डोळ्याचं पारणं भेटणार. आणि काय पाहिजे जिंदगीत? फुल एन्जॉय. जरा हेकडे या तुम्ही दिसला पाहिजे कसा आहे अंधारात. धबधबा लाइटिंग शो, लाईट बीट सगळं चालू आहे तिथं. गाणे डीजे ऑपरेटर आहे तिथं. एक नंबर गाणी विनी सगळं एन्जॉय, फुल एन्जॉय. सगळ्यांनी फॅमिली सकट यायचं, फॅमिलीला इथं चेंजिंग रूम सगळं भेटणार इथं. सगळं म्हणजे सगळी सिस्टमॅटिक पद्धतीने इथं सगळा विषय गेला इथला. आता 20 रुपये तिकीट आहे. लई बी असं तुमच्या खिशाला फटका बसला असा काही विषय नाही. तेवढंच किरकोळ खर्च करायचं जायचं बघायला. तर चला तिकीट बुक करूया आणि जाऊया. चला 20 रुपये सगळं बंद केलं काय? अरे बंद केलं जाऊया. लागा 2 मिनिटं लागा, लांब आलोय मी. 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. तिकीट मागायला काढू का? अरे नाद करते का असा विषय आपला. तर तिकीट राहू दे म्हणली ती. बघ निलेश भैया इथे घेते, कलाकाराच्या कुठल्याही जीवनाला तुम्ही मरू शकत नाही. कला तुमची कायम तुम्हाला जगवणार. ताकद म्हणते त्याला, असा विषय. कुठं आहे फाउंटेन? ती म्हणली बंद झालंय, पण कॅमेरा चालू असल्यामुळे नाही, तुम्ही जाऊन या. त्याला काय विषय होते, किरकोळ विषय तेवढं चालायचं आणि एन्जॉयमेंट जरा करूया आपण. इथं डीजे बीजे लावलाय, पब्लिक सगळं घरला गेलं इथनं. अरे हाय खाली वाटतं. हाय आंघोळ बिंघोळ करायला लागले तिथं पोरं. पायऱ्या जरा घसरून पडू शकतो आपण. जरा तेवढं हळूहळू उतरायचं, नाहीतर घसरून पडला तर ते सर्वस्व तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय करायचं तुमचं तुम्ही बघू शकता. बघतो कसा विषय धबधब्याचा. गाणी बिणी चालू इथं बघूया. खाली काय पाण्यात जाणार नाही, कारण पाण्यात गेलं तर सर्दी पडचं कोकणात आल्यावर कुणाला विचारत आपण. शहर नाहीचा आईला धबधबा माझा तलाव कागद संपला. बघून घ्या जरा. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय एक स्वस्त मजबूत टिकाऊ असा म्हणजे धबधबा. ओव्हरफ्लो पाणी असते, ते ओव्हरफ्लोचं पाणी जातंय आणि याचं आपण बुबवाचं पारणं फेडण्याचं फुटेज घेतलं आता थोड्या वेळापूर्वी. आणि बघितलंस का ब्लॉक करत येण्याचं एवढं महत्व आहे की चांगलं बाबा
टायमिंग संपल्या तरी बी जावा काय जावा त्याला काय जावा राहू दे तिकीट काय जावा. आणि जास्त तिकीट नाही 20 रुपये तिकीट आहे. या खर्च करून जावा आणि खरंच क्वालिटी आहे. क्वालिटी वातावरण म्हणजे टॉपचा विषय. आता बंद झाले सगळं 9 वाजता सगळं बंद होतंय. आमचं जरा मी उठलोच 8 वाजता म्हटल्यावर काय करायचं तेवढं 1 तासभर आम्हाला गावला. त्यात बी येताना आमचं इकडं जा तिकडं जा हे कर त्या कर असं करत आलो या. पर नेक्स्ट टाइम येताना तुम्ही जरा लवकर या. मी पण नेक्स्ट टाइम येतो लवकर. काय म्हणा दादाराव लवकर येतो 9च्या आधी येतो नेक्स्ट टाइम. तर चला चला जाऊ का दादाराव. तर सहकार्य खूप भारी झालं आपल्याला इथं. 1 नंबर वाटलं. निलेश भैयांना पण चेहऱ्यावर टाकायला आली. अरे 20 रुपये वाचले म्हणजे काय चेष्टा केली काय. दोघांनी मिळून 40 रुपये झालं. 40 रुपयात आम्ही काय बी करू शकतोय. चहाचा खर्च बाहेर निघाला. तर इथलं सगळं बघून झालंय. आईच्या गावात बोलवलं माग आपल्याला रिटर्न. आता काय दाटकी बसतेच काय काय आईच्या गावात काय केलं आपण. काहीतरी विषय केलास का रे मॅटर केलास काय काय बोंगाड्या. नो कमेंट आणि नो मॅटर ओनली विषय हार्ड. 20 रुपये द्यायला लागणार काय. हा हा साहेब कुठं होता मग जण हुडाकला हो काय गायब झालता. आपल्याला फिरावं लागतं सर्व या बोटिंग क्लब वरती सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. लक्ष द्यावं तेवढं आहे तेवढं आहे. कुठं काय मॅटर बिटर काय सगळं होऊन द्यायचं ना. शांततेत कार्यक्रम पार पाडा सगळा. आपल्याला कसं वाटलं इथलं 1 नंबर वातावरण टॉपचं आहे बरं का. फक्त आम्हाला जरा लेट झाला याला. नेक्स्ट टाइम लवकर येतो 4 वाजता इथं हजर होतो. नक्की आपलं इन्स्टाला पाझर तलाव कागल म्हणून अकाउंट आहे. या अकाउंटला पण फॉलो करा. आपल्याला येथील माहिती सगळी त्या मिळेल अकाउंट. तर इंस्टाग्राम वरती जावा पाझर तलावा कागल नाव सर्च करायचं आणि कचाकच फॉलो करून टाकायचं इथं. आणि तुम्हाला सगळी माहिती डिटेल बिटेल सगळं भेटेल. इथं किती रुपयाला काय आहे धबधबा कसा आहे वॉटरफॉल कसा आहे. हा स्कॅनर आहे बघा ह्यो स्कॅनर आहे. तर या स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्या. काचशिरी जावा सर्च करा आणि सर्च करून फॉलो करून टाका. चला येऊ का साहेब. 1 नंबर भारी वाटलं. 1 नंबर आहे. आम्ही सगळं सांगतच आलो येताना. तर खरंच खूप भारी आहे. आता त्यांचा इंस्टाग्राम आयडीचा तो स्कॅनर कोड दिलाय त्याचा स्क्रीनशॉट मारा जावा फॉलो करा. आणि वातावरण इथलं कसं कसं आहे ते दिवसाचं पण वातावरण तुम्हाला बघायला भेटेल जाऊ. कारण आम्ही रातचं फुटेज घेतलं सगळं. पण रातचं पण भारी वाटतं इथं. असं मध्ये सॉफ्ट म्युझिक असते. असं हे बघा असं करणार तिथं असं करणार ती दगुडाक दिसतंय पण ते करणार आहे. त्यातनं म्युझिक आता एक बारीक धुन अशी त्या जसं की आपण कोणाला तर सोबत घेऊन आलो असं चिल वाइब्स. पण ह्याला काय आता माझं झालंय सोडा माझं झालंय. पण ह्यो नाराज आहे. डोळ्यातनं आनंद अश्रू आले त्याच्या. तर सध्या सगळं इथलं शो वगैरे सगळं बघून घेतलंय. डबल पोरांच्या डबल सायकली तडच करायला लागले पोरं. आणि इथं बाहेरच्या बाजू पण शो चांगला आहे. म्हणजे काय की ड्रॅगन वगैरे आहे इथं पाहायला लागलंय ड्रॅगन बिगन सगळं. तर आम्ही सगळं बघितलंय. आता इथं काय थांबणार नाही. आता नीट गोल चाला. कुठलं हॉटेल अशोका. हॉटेल अशोका प्युअर व्हेज खायचं म्हणलं तिकडे जायला पाहिजे. चमचमीत काय रविवार त्यामुळे खायला भेटणार नाही. तर जाऊन कसा कसा विषय हॉटेल अशोकाचा होते बघूया. पहिल्यांदा निघाली नाही दुसऱ्यांदा निघाली मी. पहिल्यांदा एकदा गेलतो जेवून आलतो तिथनं. पण त्यावेळेला जरा चव वेगळी होती. आता कार्यकर्ता बदलला लागेल तिथला जरा बघूया. म्हणजे कोण शेफ बदल असला तर चव चांगली लागेल. जाऊन बघूया कसा कसा विषय होतोय. चला 100 त्यात टाकून आलेला कार्यकर्ता गच पैसा डिगो 100 त्यात टाकले कुठे फिरा नाद करते का असा विषय. तर चला जाऊया जरा भोजन करून करतो. भुका लागले जरा जाम. असं हॉटेल मस्त मोठं आहे पण जागाच बसाय भेटली नाही जायच्या गावात. जरा मन नाराज झालं माग बघ जरा मन नाराज झालं. पण चालायचं तेवढं. आता नेक्स्ट टाइम काय यायचं नाही. ह्या टायमिंगला तरी यायचं नाही. दुपारच्या वेळेत कधीतरी यायचं जेवून जायचं तिथं. मग चला तर निलेश भैयांना नाराज करून 2 हॉटेल आम्ही अशीच ही केली ती सोडून दिली ती. तर ही चालू शाही भोज म्हणून हॉटेल आहे इथं. विराज जंक्शन आहे XYZ इथं त्या शेजारीच आहे इथं. इथंच जेवून जा. आणि इथं मेनू लावलेलं त्यानं सांगितलेलं आहे आजचं मेनू काय काय ते XYZ तुम्ही वाचून घ्या. मी काय वाचून लावत नाही तुम्हाला खुश. तर सध्या पोचलो इथं बघूया काय काय विषय आहे. काय काय मेनू आजचा बाहेर लावलेलं होतं तेच पण आम्ही काय वाचला नाही तरी बी सांगा. हिंदी सर. मेनू क्या क्या है इधर. मेनू हाँ स्टार्टर में रहेगा परसान आ जाएगा 2 परसान रहेगा 2 स्वीट रहेगा. हाँ
4 साथ ये रहेंगे। ना जाऊ दे तिकडे सगळे जो कुछ भी है सब लेके आ जाओ, खाएंगे और घर जाएंगे. म्हणजे मला काय जास्त हिंदी येत नाही, खायचं आणि घरला जायचं एवढा विषय आहे. कारण आम्हाला सर्व्हिस चांगली पाहिजे होती, त्यामुळे मी इकडे तिकडे हुडकत आलो इथं. तर आणा मेनू आणा आणि वाट्या बघा की विचार एवढ्या वाट्या द्या. आता या थोड्या वेळात भरणार परत आणि मोकळे होणार. इसका इशे आ जाना चाहिए. कशा सर्व्हिस आयुष्यात पहिल्यांदाच असं थाळी दाद होत असशील. नाहीतर वॉश बेसिन कुठं हुडकायचं तिथं जायचं धुयाचं नाही. अजून पहिल्यांदाच असं जलपात्रात ना आम्ही हात धुतले आमचं. तर ओके मेनू बघू शकताय, वाढायला लगेच चालू केलं आल्या हा. चटणी, मीठी चटनी, ग्रीन चटनी, सॅलेड, उसके बाद मिर्ची ठेचा, मिरचीचा ठेचा. मिर्ची ठेचा ओकेच. बोल के देना. निलेश भैया कसं वाटतंय आता? फिलिंग टाकायचं झालं ना? निलेश भैया नाराज झालतच का नाही तू 2 वेळा 2 हॉटेल ही केली म्हणून? यात काय रोटी काय तिसं दालवाटी चपात्या. चपाती काय रोटी आहे? दोनों बी रोटी आहे. रोटी खाणारच हो काय? ये क्या है ये? दाल बाटी हो. चटणीच्या बुडवून खायचा विषय. म्हणजे चायनीज काय तर आहे, गट्टू का लट्टू. आणि रोट्या मागवल्या त्या पुरी. कशा बरं खायचं? पुरी बासुंदी पुरी बासुंदी पडलं. मालपोहा म्हणजे काय विषय? स्वीट असतो घ्या जरा बघूया काय विषय. मालपोहा पण आलाय, त्याचा काय विषय माहिती नाही. बिस्किट भाकरी काय, बिस्किट रोटी काय तर आहे. हे कशाबरोबर काय? अरे ही काम बघ, क्वालिटी आहे भाजी पनीरची. बिस्किट भाकरी पण जरा ठीक आहे, पण खायला क्वालिटी लागते. तर अशा पद्धतीनं आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथं केला. पण निलेश भैयाचं काय कसं वाटतं तुला? बरोबर वाटलं. जेवण रोटी काय खाल्ला तिथं? तिथं तर किती खाल्लं असतं मी तेवढं. तिथं काय खाल्ला ते फुलकं खाल्लं. मठावरला जाऊन जेवण वगैरे सगळं झाले आणि आता आम्ही नीट गोल निघालो आमच्या घराला झोपायला. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.